नमस्कार. आपली फक्त 64वी ओवी वाचून झालेली होती. मी पुन्हा वाचते. ओवी क्रमांक 64. आता शांतरसाचे भरिते सांडित आहे पात्राते, जे बोलणे बोला परवते बोलवले. आता श्रुते माऊली म्हणतात ते एथ शांतरसाचे भरिते. आता शांतरसाला इतकी भरती आली आहे. श्रोते हो, जेव्हा जेव्हा तत्त्वज्ञानाचा विषय येतो तेव्हा तिथे शांत रस असतो. सगळे इंद्रिय, चित्तवृत्ती, मनोवृत्ती शांत 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 होऊन जातात आणि सगळे प्राण कंठामध्ये येतात. आणि असं वाटतं की आता माऊली सांगतायत ते माझ्या अंगोपांगात, किती मी साठवून घेऊ, किती साठवून घेऊ. शांत रस आहे, शांत रस आहे. भावार्थ दीपिका म्हणजे शांत रसाचे घरी अद्भुत आला पाहुणा, असंही हो श्रोते हो. शांत रसाने भरलेली ज्ञानेश्वरी आहे आणि त्याच्यात अद्भुत असं तत्त्वज्ञान आहे. म्हणून आता तत्त्वज्ञान सुरू आहे. म्हणून माऊली म्हणताय एथ शांतरसाचे भरते. भरती आली आहे हो शांतरसाला. शांतरसाला भरती आली आहे, इतकी भरती आली आहे, इतकी भरती आली आहे. सांडित आहे पात्राते, की पात्र सोडून तो शांतरस धावतोय. नदीचं पात्र, जेव्हा नदीला पूर येतो, पावसाचं पाणी, तेव्हा सगळी नदी पात्र सोडून वाहते, किनारा सोडून वाहते. इथे शांतरसाला इतकं भरतं आलं आहे, इतकी भरती आली आहे की तो शांतरस पात्र सोडून म्हणजे मर्यादा सोडून, किनारा सोडून, नदीचा किनारा सोडून तो शांतरस पात्रातून खाली सांडत आहे. आणि म्हणून आता काय म्हटलं आहे की जे बोलणे बोला परवते बोलविले. म्हणजे आता शांतरसाला इतकी भरती आली आहे की ते पाणी किनारा सोडून, पात्र सोडून वाहत आहे. कारण आम्ही आता जे काय बोलणार आहोत, जे बोलणे बोला परवते बोलल, जे बोलण्याच्या पलीकडे आहे, बोला परवते, परवते म्हणजे पलीकडे, जे बोलण्याच्या पलीकडे आहे, जे आता शब्दांनी प्रतिपादन करता येण्यासारखं नाही आहे, ते आम्ही बोललो. त्याला काय शब्द आहे? बोलविले. ते आमच्याकडनं बोललं गेलं. कोणतं बोलणं आम्ही बोललो? की जे शब्दांनी सांगता येण्यासारखं नाही, जे शब्दांच्या पलीकडे आहे. शब्द वाचुनी कळले सारे. कळतं का आपल्याला? शब्द मांडूनसुद्धा आपल्याला हे कळणार नाही. नैष्कर्म्य इंगित, या नैष्कर्म्याबद्दल माऊली म्हणतात आहे की आता शांतरसाला इतकी भरती आली आहे. कारण नैष्कर्म्य केलं की मनुष्य परमशांतीकडे जातो श्रोते हो. परमशांती पदाला तो कायमचा प्राप्त होतो, परब्रह्माशी सायुज्य पावतो तो. म्हणून म्हणतात ते माऊली की आता शांतरसाला इतकी भरती आली आहे की ते मर्यादा सोडून, किनारा सोडून ते शांतरस वाहू लागलेला आहे. आणि म्हणूनच आमच्याकडून जे अत्यंत महत्त्वाचं जे आहे, जे शब्दांनी कधीच मांडता येणार नाही, ते आमच्याकडनं बोललं गेलं. कारण माऊलींनासुद्धा मनामध्ये शांतरसाला भरती आलेली आहे. माऊलींच्या देहातसुद्धा शांतरसाला भरती आली आहे. आणि तो शांतरस मर्यादा सोडून म्हणजे मुखातून तो बाहेर पडतो आहे. वास्तविक हे नैष्कर्म्याचं ज्ञान शब्दात मांडता येण्यासारखं नाही आहे. पण आमच्या पण मनामध्ये माऊली म्हणतात शांतरसाला इतकी भरती आली आहे या नैष्कर्म्याचा विषय काढल्यावर की ते मर्यादा ओलांडून, शब्दांच्या मर्यादा ओलांडून आमच्याकडून ते नैष्कर्म्य ज्ञान बोललं गेलं. श्रोते हो, माऊलींच्या परमपवित्र वाणीने जे या नैष्कर्म्याला असं कळसावर नेऊन ठेवलं आहे, तो नैष्कर्म्य खरोखर किती किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. शांतरसाला भरती आली आणि त्या अवघा ज्ञानेश्वरांनी आपल्याला हा नैष्कर्म्याचं इंगित सांगितलेलं आहे. ओवी क्रमांक 65. एथ इंद्रियांचा पांगू, जया फिटला आहे चांगू, तयासीची आथी लागू परिसावया. आता हे जे इंगित आहे नैष्कर्म्याचं, जे माऊलींनी शांतरसामध्ये पूर्ण ते निमग्न असताना त्यांच्याकडनं बोललं गेलं आहे, जे शब्दात सांगता येत नाही असं त्यांनी सांगितलं आहे, असं ते कोणी ऐकावं,
ते नैष्कर्म्याचं इंगित ऐकायला कोण पात्र आहे, कोण योग्य आहे, कोण सक्षम आहे, याबद्दल या ओवीत माऊली सांगत आहे. एत इंद्रियांचा पांगू. इथे ते म्हणतात ते माऊली, हे जे मी तुम्हाला नैष्कर्म्याचं इंगित सांगतोय की ते कोण ऐकू शकेल? इंद्रियांचा पांगू म्हणजे याचा अधिकारी कोण म्हणाल? हा कोण ऐकायला श्रेष्ठ आहे? तर ज्याचं इंद्रियाचं दैन्य. पांगू म्हणजे पांगळेपण. हो, पांगळेपण. आपण पांगळे श्रोते हो. देह धडधाकट आहे, पण आपण पांगळे आहोत. कारण आपले इंद्रिय गुलाम आहेत विषयांचे, गुलाम आहेत ते विषयांचे. त्या ज्ञानेंद्रियाला विषयाचा स्पर्श झाल्याशिवाय इच्छा पूर्ण होत नाही आपल्याला, आणि इच्छा पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. म्हणून मनात इच्छा झाली की मला हे खायचं आहे, आता खायचं आहे, तर खायचं आहे. ती जीभ लागेच जाईल त्या रसनेकडे, मग त्या जिभेचा रसनेचा संयोग होईल, मग आपल्याला खायला मिळेल, आणि मग आपल्याला ते क्षणिक तृप्तता मिळणार आहे. म्हणून आपलं इंद्रियांचं दैन्य श्रद्धे हो. आपली इंद्रिय गुलाम आहेत, इंद्रियांचं पांगळेपण आहे. हां, जे इथं इंद्रियांचा पांगू, ज्या लोकांचं हे इंद्रियांचं पांगळेपण फिटला आहे चांगू, ते पांगळेपण पूर्ण फिटलंय, पूर्ण नष्ट झालं आहे. ज्या लोकांचं इंद्रियांचं दैन्य, इंद्रिय करतात ती गुलामी, इंद्रियांचे दिनत्व पूर्णपणे नष्ट झालं आहे. म्हणजेच ज्यांनी इंद्रियांना ताब्यात घेतलं आहे, म्हणजेच जे इंद्रियांचे स्वामी आहेत. इंद्रिय त्यांचे स्वामी नाही आहेत, जे इंद्रियांचे स्वामी आहेत. आपण काय? आपण गुलाम इंद्रियांचे. आपण कशाचे स्वामी नाही आहे. आपण लोक श्रोते हो, नीट विचार करा, कशाचे स्वामी नाही आपण. न इंद्रियांचे, न मनाचे, न बुद्धीचे, न चित्ताचे, काही नाही. तरी स्वतःला स्वामीच समजतो, तरी स्वतःला स्वामीच समजतो. मी गृहस्वामिनी, आमची गृहस्वामिनी जे सांगेल ते होईल. स्वामी इथे म्हटलं आहे ज्यांचं इंद्रियांचं दैन्यत्व पूर्ण फिटलेलं आहे, म्हणजे ज्यांनी इंद्रियांना स्वतःच्या स्वाधीन करून गेलं. चांगू शब्द वापरला आहे. ज्यांचं इंद्रियांचं दैन्य पूर्ण फिटलं आहे, तयासीची आथी अगोदर लागू परिसर. लागू म्हणजे पात्र, तेच अगोदर पात्र आहेत हे नैष्कर्म्याचं इंगित ऐकायला. नीट लक्षात घ्या श्रोते हो. ज्यांचं इंद्रियांचं दैन्य पूर्ण फिटलं आहे, ज्यांनी इंद्रियांना स्वतःच्या स्वाधीन करून घेतलं आहे, जे इंद्रियांचे स्वामी आहेत, इंद्रियांचे गुलाम नव्हे, असे जे इंद्रियांना जिंकलेले लोक आहे, तेच हे नैष्कर्म ज्ञान ऐकायला लागू म्हणजे पात्र आहेत. परिसावया म्हणजे ऐकायला तेच पात्र आहेत, इतर नाही. आपापलं परीक्षण करा की आम्ही पात्र आहोत का? आमचं एक तरी इंद्रिय आमच्या स्वाधीन आहे का? एक तरी इंद्रिय स्वाधीन आहे का आमच्या? कुठेतरी चालायचं म्हटलं किंवा काहीतरी पाहिजे मनाला म्हटलं, किंवा ज्याला म्हणतो आपण नाकाने गंध घ्यायचा म्हटला, कानाने ऐकायचं म्हटलं की आम्ही ऐकायचंच आहे. डोळ्याने पाहायचं आहे ना आम्हाला, टी व्हीवरची ही मालिका पाहायची आहे म्हणजे पाहायची, लगेच रिमोट, लगेच टी व्ही, लगेच मालिका, सगळं सुरू होऊन जातं. तिथे पण आपण कंट्रोल नाही करू शकत की नाही, माझ्या नेत्रांनी हे मागितलं नाही, मी त्याला देणारच नाही, त्याला विषयाकडे जाऊच देणार नाही, असं म्हणून आपण डोळे मिटून माळ जपत बसलो आहे का? बघा हे कधी. आपलं एक तरी ज्ञानेंद्रिय आपल्या ताब्यात आहे का? माझ्या पण नाही आहे, मी बोलते, पण माझ्या पण एकही ज्ञानेंद्रिय ताब्यात नाही. त्यामुळे ज्यांच्या ताब्यामध्ये इंद्रिय आहे, ज्यांनी इंद्रियांना संयमित केलेलं आहे, असेच लोक हे नैष्कर्म्य ज्ञान माऊलींच्या तोंडचं ऐकू शकतात, ते ऐकायला पात्र आहेत. ओवी क्रमांक 66. हा असो अतिप्रसंगू, नसंडी पा कथा लागू, होईल लोकसंगती भंगू म्हणून्या. श्रोते हो, खरोखर निवृत्तीनाथ म्हणजे माऊलींचे सर्वार्थाने गुरु आहेत, ज्येष्ठ बंधू आहेत, सद्गुरू आहेत. स्पर्श ऊर्जा दिली आहे. गोरखनाथांकडनं मिळालेलं समग्र ज्ञान त्यांनी माऊलीला देऊन टाकलेलं आहे. स्वतःला त्यांना त्याचा उपयोग करता आला असता, स्वतःला त्यांना हे ज्ञान मांडता आलं असतं जे माऊलींनी भावार्थ दीपिकेत मांडलं आहे. ब्रह्मज्ञानाचं त्यांनी आंदण लोकांना ते देऊ शकले असते, पण धाकट्या भावाला दिले हो. काय स्नेह आहे.
त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. सगळं त्यांना ज्ञानेश्वर माऊलींना निवृत्तीनाथ सगळे माता पिता सगळे तेच वाटतात. कारण निवृत्तीनाथांनी स्पर्श ऊर्जेने सगळं देऊन टाकलं आहे धाकट्या भावाला. बरं ते देऊन मोकळे झाले असं नाही हो. जिथे जिथे माऊली प्रवचन करतात भावार्थ दीपिकेचं, तिथे निवृत्तीनाथ त्यांच्यासोबत त्यांच्या पाठीशी त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देऊन प्रेमाने आनंदाने तृप्तीने ऐकत असतात. आणि जिथे जिथे माऊली कथेच्या ओघामध्ये तत्त्वज्ञानाच्या ओघामध्ये खोल शिरतात त्यांना कथेच्या किनाऱ्यावर आणण्याचं काम निवृत्तीनाथ करतात. कारण आपली माऊली छोटी हो. आपली ज्ञानेश्वर माऊली 12 वर्षाची आहे फक्त. हे तत्त्वज्ञान सांगताना माऊली त्या ज्ञानाच्या प्रवाहामध्ये वाहून जातात की मी या जनसंमर्दाला किती सांगू असं त्यांना होतं. आणि हे सांगता सांगता ते जो श्रीकृष्ण अर्जुनाचा जो संवाद हा कथेचा विषय आहे त्याचं त्यांना विस्मरण होऊन जातं आणि तत्त्वज्ञानातच शिरतात. मग नैष्कर्म्य सांगतील त्यांना, मग त्रिगुणातीत कसं व्हायचं ते सांगतील, मग अहंकाराचा नाश कसा, शिरतील त्याच्यामध्ये तत्त्वज्ञानामध्ये. मग अशा तत्त्वज्ञानामध्ये शिरलेल्या ज्ञानोबा माऊलींना कथेच्या किनाऱ्यावर आणण्याचं काम निवृत्तीनाथ करतात. ही जी ओवी आहे आपली आता आपण वाचणार आहे ती 66 क्रमांकाची ओवी निवृत्तीनाथांच्या तोंडची आहे. माऊली आता तत्त्वज्ञानामध्ये वाहत चालले आहे. शांतरस त्यांचा उदेला आहे. शांतरसामध्ये लोकांना तत्त्वज्ञान सांगतात येते. म्हणून निवृत्तीनाथ त्यांना आता बाहेर आणतील. अलगद गोड शब्दात आपल्या भावाला हाताला देऊन ते आता किनाऱ्यावर आणणार आहेत. ओवी क्रमांक 66. हा असो अतिप्रसंगू. निवृत्तीनाथ म्हणतात ते माऊलींना, हा असो अतिप्रसंगू की हा जो तुझा विषय आहे बाबा, हा विषय तुझा खरोखर अतिशय वर्णनाला योग्य आहे, ग्रहणीय आहे, स्वीकरणीय आहे. ओवी क्रमांक 66 आपण बघतो. निवृत्तीनाथांचं हे आहे ओवी. निवृत्तीनाथ म्हणतात ते की अरे तुझं हे जे ज्ञान आहे अतिप्रसंगू म्हणजे आता हे खरोखर अतिशय वर्णन करायला योग्य असतं तुझं ज्ञान आहे. पण न संडीपा कथा लागू, पण तू कथा सोडू नको ना. लागू म्हणजे संबंध, कथेचा धागा, कथेचा संबंध सोडू नको ना रे अर्जुना. आपला मूळ विषय काय आहे? कृष्णार्जुन संवाद. कृष्ण सांगेल, अर्जुनाला शंका आली तर तो विचारेल, हा आपला मूळ विषय आहे ना रे ज्ञानोबा. अरे नको असा वाहून जाऊ. तुझा विषय खरोखर खूप छान आहे रे, पण नको जाऊ इतका वाहून. नसंडी बा पा म्हणजे अरे कथेचा धागा सोडू नको. होईल श्लोक संगती भंगू. अरे कथेच्या संगतीचा भंग होईल. श्लोक म्हणजे या ठिकाणी कथा. या कथेचा भंग होईल रे. लोक आनंदाने ऐकतात ती कथा. लोकांना उत्सुकता वाटते आहे की कृष्ण काय म्हणतो, अर्जुन काय विचारतो. ही कथेमध्ये रंगलेत लोक रे. माना डोलवतात श्रोते हो. साक्षात माऊली भावार्थ दीपिका सांगते म्हटल्यावर लोक किती तल्लीन होत असतील. आपण ऐकताना तल्लीन होतो, आपण वाचताना तल्लीन होतो. तिथे तर प्रत्यक्ष माऊली सांगते आहे आणि श्रोते ऐकतात आहे. तल्लीन नाही झाले तरच नवल. म्हणून निवृत्तीनाथ सावध करतात आहे, त्यांना विषयातनं बाहेर आणतात आहे, तत्त्वज्ञानाच्या विषयातनं बाहेर आणतात निवृत्तीनाथ की अरे तुझा हा विषय खरोखर वर्णन करण्यासारखा आहे, पण त्यामुळे आपल्या कथेचा भंग होईल ना. श्लोक संगती भंगू, कथेचा भंग होईल म्हणून आता तू बाहेर ये. म्हणून आता तू हा नैष्कर्म्य वगैरे विषय सोड आणि आपल्या कथेच्या विषयाला तू आता तात्काळ जोडून घे स्वतःला. असं त्याला कथेच्या किनाऱ्यावर माऊलींना निवृत्तीनाथांनी आणलं आहे की जी माऊली नैष्कर्म्याच्या प्रवाहात शांत रसात अगदी स्वैर डोंबत होती, त्यांना धरून कथेच्या किनाऱ्याशी आणण्याचं महत्त्वाचं काम ज्येष्ठ बंधू म्हणून निवृत्तीनाथांनी केलेलं आहे. ओवी क्रमांक 67. जे मना आकळिता कुवाडे, घागुसिता बुद्धी नातुडे, ते दैवाचे निसुरवेडे, सांगवले तुझ. जे मना आकळिता कुवाडे, मनाची कवाडं म्हणजे द्वारं उघडूनसुद्धा, म्हणजे मनात खूप विचार करूनसुद्धा. मनाची आकळिता म्हणजे खूप विचार करून. कुवाडे घागुसिता बुद्धी नातुडे,
घागुसिता, घागुसिता बुद्धी, म्हणजे बुद्धीचंही खूप मंथन केलं तरीसुद्धा, म्हणजे आता तो जो निष्कर्म्य विषय आहे तो कसा आहे हे या 67व्या ओवीत सांगितलं आहे. जे मना आकळिता, आकळिता म्हणजे आकलन करायला, कुवाडे म्हणजे अत्यंत कठीण. जो विषय मनाला आकलनाला अत्यंत कठीण, कोणता? नैष्कर्म्य विषय. किंवा घागुसिता बुद्धी नातुडे, घागुसिता म्हणजे खूप विचार करून, बुद्धीचं खूप मंथन करूनही नातुडे म्हणजे सापडत नाही. नातुडे न आतुडे म्हणजे हा नैष्कर्म्य विषय असा आहे ज्ञानोबा, की जो मनात खूप विचार केला तरी त्याचं आकलन होत नाही, बुद्धीला खूप मंथन केलं बुद्धीचं तरी तो नैष्कर्म्य विषयाचं तत्त्वज्ञान सापडत नाही. ते दैवाचे निसुरवाडे ते केवळ तुझ्या सुदैवाने, सुरवाडे म्हणजे सौभाग्याने, तुझ्या दैवाचं सौभाग्य म्हणजे तुझं सौभाग्य सांगवले, तुझं जे तुझ्याकडनं सांगितलं गेलंय. काय माऊली आहे हो, काय माऊली आहे. शब्द नाही सापडत हो मला. हे सगळं वाचत असताना खरोखर चित्तवृत्तींना एक वेगळाच सुंदर सकारात्मक अनुभव येत असतो, की हे नैष्कर्म्य ज्ञान कसं आहे, की मनात खूप विचार केला तरी त्याचं आकलन होणार नाही, बुद्धीचं खूप मंथन केलं तरी समजणार नाही, इतकं अवघड असं हे नैष्कर्म्याचं ज्ञान ज्ञानोबा तुमच्या सौभाग्याने तुमच्याकडून बोलवलं गेलं आहे. अदरवाईज ते समजत पण नाही, शब्दात तर मांडताच येत नाही. पण तुझं सौभाग्य ज्ञानोबा, की तुझ्या सुदैवामुळे तू ते लोकांना सांगितलेलं आहेस. असं हे नैष्कर्म्याला कळसावर नेऊन ठेवलेलं आहे. आपल्याला आज इथे थांबावं लागणार आहे श्रोते हो. आज आपण इथे थांबूया. इत्यलम.